नमस्कार मंडळी, स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण तेलाचा वापर न करता अजिबात न शिजवता 2 ते 3 वर्ष टिकणारे लिंबाचे गोड लोणचे बनवते। तर लोणचं बनवण्यासाठी इथे मी 1 किलो लिंब घेतली। लोणच्यासाठी लिंब आपल्याला अशी पातळ सालीची वापरायची आणि शक्यतो कमी डागाची लिंब या ठिकाणी वापरायची आहे। आणि लोणचं बनवण्या अगोदर आपल्याला ही लिंब मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि कोरडी करून घ्यायची। आता लोणचं बनवण्यासाठी आपल्याला ही लिंब कट करायची आणि लिंब कट करत असताना आपल्याला चाकू अजिबात ओला वापरायचा नाही। आपल्याला इथे चाकू कोरडा वापरायचा आहे आणि चाकूने या लिंबाची अशी छान छोटी छोटी 8 तुकडे करून घ्यायची। 8 तुकडे करून घेतल्यानंतर लिंबाच्या आतील ज्या ब्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। लिंबाच्या आत जर ब्या राहिल्या तर आपलं लोणचं चवीला कडू लागू शकतं, त्यामुळे काळजीने आपल्याला या लिंबाच्या आतील ब्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहे। तर सेम पद्धतीने प्रत्येक लिंबू असं 8 भागामध्ये कट करायचे आणि कट केल्यानंतर यामधील ब्या आहेत त्या आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहे। तर या ठिकाणी सर्व लिंब कट करून घेतली आणि त्यातील ब्या सुद्धा मी बाजूला काढून घेतल्या। कट केलेल्या लिंबाच्या फोडी एका बाउलमध्ये काढून घेतल्या। आता या लिंबाच्या फोडीमध्ये आपल्याला 2 चमचे मीठ आणि 2 चमचे काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकून घ्यायचे। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 1 किलोभर साखर घालायची। आपण या ठिकाणी 1 किलो लिंब घेतली, त्याचबरोबर या ठिकाणी आपण 1 किलो साखर घेतली आहे। तर इथे आपण समान प्रमाण वापरलेलं आहे। आणि तुम्हाला जर या गोड लोणच्यामध्ये साखर वापरायची नसेल तर तुम्ही या ठिकाणी 1 किलो गूळ सुद्धा वापरू शकता। तर सर्व साहित्य असं मिक्स करून घ्यायचे। मिक्स झाल्यानंतर बघू शकाल की या लोणच्याला मस्त काश्मीरी लाल मिर्च पावडरमुळे रंग आलेला आहे। तर लोणचं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला या बाउलवरती एक प्लेट झाकून ठेवायची आणि हे लोणचं रात्रभरासाठी असंच ठेवून द्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी प्लेट काढून घ्यायची आणि बघू शकाल की रात्रभरामध्ये आपली साखर पूर्णपणे वितळलेली आहे आणि काश्मीरी लाल मिर्च पावडरमुळे तुम्ही बघू शकाल की लोणच्याला खूप छान असा लालसर रंग आलेला आहे। आणि लोणच्यातला साखरेचा सिरप बघू शकता तुम्ही, खूप पातळ आहे आणि जसं जसं आपलं लिंबाचं लोणचं छान मुरत जाईल तसं तसं हे साखरेचा सिरप सुद्धा घट्ट होत जातो। तर हे लिंबाचं लोणचं आपण लगेच खाऊ शकत नाही। या लिंबाच्या लोणच्याला मुरण्यासाठी 20 ते 25 दिवस आरामात लागतात। तर आता आपल्याला हे लिंबाचं लोणचं मुरण्यासाठी ठेवायचं आहे। तर परत मी या बाउलवरती प्लेट ठेवते आणि हे लिंबाचं लोणचं तुम्हाला परत मी 8 ते 10 दिवसानंतर दाखवते। तर या ठिकाणी 10 दिवस झाली आहे। 10 दिवसानंतर तुम्ही या ठिकाणी लिंबाचं लोणचं बघू शकाल की या लिंबाच्या लोणच्याच्या फोडी तुम्हाला थोड्याशा मुरल्यासारख्या दिसत असतील आणि तुम्ही बघू शकाल की साखरेचा जो सिरप आहे तो अगोदरच्यापेक्षा थोडासा घट्ट झाला आहे आणि हे लिंबाचं लोणचं मुरण्यासाठी अजून तरी 10 ते 15 दिवस लागणार आहे। त्यानंतर आता हे लोणचं आपल्याला साठवून ठेवायचे। लोणचं साठवून ठेवण्यासाठी इथे मी एक काचेची भरणी घेतली, तुम्ही प्लास्टिकची भरणी सुद्धा वापरू शकता। तर काचेची भरणी या ठिकाणी अगोदर स्वच्छ धुवून घेतली आणि कोरडी करून घेतली। तर लोणचं भरणीमध्ये टाकण्या अगोदर आपल्याला काय करायचं, एका वाटीमध्ये गरम केलेला कोळसा ठेवायचा, कोळस्यावरती हिंग टाकायचा आणि या वाटीच्या वरती आपली भरणी अशी उलटी ठेवायची। म्हणजे आपल्याला या भरणीला 2 मिनिटं हिंगाचा धूर देऊन घ्यायचा आहे। धूर दिल्यामुळे काय होतं की या भरणीला असलेला वास निघून जातो आणि आपलं लोणचं अजिबात खराब होत नाही। तर 2 मिनिटानंतर आपली काचेची भरणी काढून घ्यायची आणि बघू शकता मस्त असा हिंगाचा धूर या भरणीला लागलेला आहे। आता ही भरणी लोणचं साठवून ठेवण्यासाठी तयार झाली। आता या भरणीमध्ये तयार केलेलं लिंबाचं लोणचं असं भरून घ्यायचं आहे आणि हे लिंबाचं लोणचं जोपर्यंत छान मुरत नाही तोपर्यंत फक्त आपल्याला हे लोणचं चमच्याने मिक्स करत राहायचं आहे। तयार झाल्यानंतर हे लोणचं 2 ते 3 वर्ष आरामात टिकतं। तर लोणचं बनवताना आपण अजिबात तेलाचा वापर केला नाही किंवा हे लोणचं वाफवून घेतलं नाही आणि शिजवून सुद्धा घेतलेलं नाही। खूप कमी मेहनतीमध्ये खूप छान असं लिंबाचं गोड लोणचं तयार होतं। तर रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।